रावळगाव येथील अंबिकानगरमध्ये अचानक लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या आगीत परसराम पुंजाराम सोनवणे व लक्ष्मण गोविंदा पवार या आदिवासी बांधवांचे घर जळून खाक झाले। घरात असलेल्या संसार उपयोगी वस्तू, कागदपत्रे व 70,000 रुपये हे सर्व जळून खाक झाल्याची माहिती पीडितांनी दिली आहे। आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी तुषार कुवर, तळवाडे। अंबिकानगर येथील आदिवासी वस्तीमध्ये भीषण अशी झोपड्यांना आग लागलेली आहे। रावळगाव आदिवासींचे परसराम पुनाजी सोनवणे व लक्ष्मण गोविंदा पवार हे दोन ऊसतोड कामगार यांचे गृहोपयोगी वस्तू, संसार, कपडे, पैसे व सर्व कागदपत्र जळून खाक झालेले आहे। हे 6 महिन्यापूर्वी गुजरात येथे ऊसतोडीला गेलेले होते। त्यांनी त्यांचा सर्व हिशोब वगैरे करून जे उर्वरित पैसे होते ते घरामध्येच ठेवलेले होते। बाहेरगावला काही कार्यक्रमानिमित्त गेलेले असताना त्यांच्या घरात प्रचंड उष्णता असल्याने काहीतरी काचेचा काच वगैरे पडला असेल व त्याच्या रिफ्लेक्शनने त्यांच्या पाचटच्या झोपड्यांना आग लागलेली आहे। साधारण त्यांचे 70 ते 80 हजार रुपये हिशोब करून आणलेले सर्व कागदपत्र, धान्य, कपडे, भांडे, गृहसंसार वस्तू सर्व जळून खाक झालेले आहे। या गरिबांना शासनाने लवकरात लवकर मदत मिळावी याच्यासाठी मी आवाहन करीत आहे। तरी आपण सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती आहे, फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण या दोघं कुटुंबांना आर्थिक स्वरूपाची मदत करावी व शासनाने त्यांना सर्व कागदपत्र तयार करून त्यांचे लवकरात लवकर दोघांचे शबरी आवास योजनेअंतर्गत घर उपलब्ध करून द्यावी हीच विनंती त्यांची। बोला म्हणा आम्ही घरी नसताना साहेब आमने घर जळीची मी गावला जायला असताना आमले काही तेव्हा काही समजलं नाही। मला 2:30 वाजता फोन वना की घर जळणं बा, म्हणून मी धावपळ करत ओनू मी येताना येत पुरा गरमा पुरी राख पडी गी साहेब। आमने म्हणजे काहीच राहिलं नाही। पैसा टक्का धान्य, पैसा टक्का कागदपत्र, डॉक्युमेंट पुरं संपूर्ण जळणं। पंगऱ्याला गोदडी राहते अंगवरलाच, फक्त आमना अंगवर कपडा शेतच। संध्याकाळी आमच्या खावानी चिंता असे काय खावानं काय रावानं। थोडं सहकार्य करा। आईच बोला ना, काय जेवण इतला वर्षापासून ऊस तोड राहिनो मी आता हिशोब करीसन कार्यासाठी पैसा काढले होते। ते गावाला गेले, त्याच्यामुळे मला काय माहिती नाही घर चेटणार आहे काय नाही। आमच्याकडे कोणी लक्ष देते नाही काय नाही। 5 घर होते जळून आता मुकडदम कडून पैसे काढले कार्यासाठी। ऊस तोडायला जाते आम्ही। आता हिशोब करून पैसे काढले, 1-1.5 लाख रुपये काढले होते। काय त्याच्यात खर्च झाले 70-80 हजार पडले होते पेटीमध्ये, सर्व जळून राख झाले। शासनाने लवकरात लवकर माझा संसार पाहून घ्या। कपडे लत्ते काहीच नाही, अंगावरचेच कपडे राहिले आमचे वाले, काहीच नाही राहिले। स्वयंपाकाला नाही, खाय प्याला भांडे नाही राहिले। लवकर येऊन जे कर आमचे वाले।